नमस्कार मित्रांनो, या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि फॅशन ज्वेलरी, आर्टिफिशियल ज्वेलरी आणि याला तुम्ही इमिटेशन ज्वेलरी म्हणून पण संबोधू शकता. ही ज्वेलरी जी आहे ना, खास करून आत्ताच्या मुली, यंग मुली आणि महिलांमध्ये खूप प्रचलित आहे. खूप क्रेज आहे या ज्वेलरीची आणि याची विक्री फार प्रमाणात होते. पण हा बिझनेस सुद्धा प्रॉफिटेबल आहे. आणि त्याच आज एका इमिटेशन ज्वेलरीच्या मॅन्युफॅक्चर युनिटमध्ये मी बसलोय आणि माझ्या समोर जे आहेत ते अरविंद गुरव साहेब आहेत, ह्या मॅन्युफॅक्चर युनिटचे ओनर. तर आपण थेट त्यांच्याशी संपर्क साधूया. नमस्कार गुरव साहेब. नमस्कार सर. तर आमच्या ऑडियन्सला कळू शकेल का या कंपनीची थोडक्यात माहिती आणि तुमच्याबद्दलची माहिती जर सांगाल तर फार चांगलं होईल. मी अरविंद गुरव. ही आपली देवांची बँगल्स नावानं फर्म आहे आणि आपल्या भावानी स्थापना केली आहे. अच्छा, मोठ्या भावाने. काय नाव तुमचं? मेघराज गुरव. अच्छा, मेघराज गुरव यांनी याचे ओव्हरऑल जी फाउंडेशन केलंय ते मेघराज गुरवांनी केलं. ते 20 वर्ष झालं या लाईन मध्ये आहेत. म्हणजे समजा आता आमचं हे घरगुती धंदा झालेला आहे. ओके ओके ओके. अच्छा, हा एक तुमचा एक लिगसीज एक लेगसी क्रिएट झाली आहे. आता मी पण येऊन 8 वर्ष झालेला आहे. अच्छा, मी काय करत होता याच्या अगोदर? म्हणजे मी ऍक्च्युली ग्रॅज्युएट आहे. हा ओके. नंतर भाऊ करत होता ना अगोदर. मी यायचो मध्ये मध्ये 6 महिन्याला माझ्या जेव्हा सेमिस्टर मध्ये गॅप असायचा तेव्हा मी यायचो मध्ये. माझ्यानंतर येऊन बघितलं कसं आहे इमिटेशन ज्वेलरी मध्ये, ह्या बिझनेस मध्ये एक मराठी माणूस येणं इज लाईक व्हेरी वेगळं असं एक चॅलेंज आहे. आणि प्रेरणा म्हणजे भावाला ही प्रेरणा कशी मिळाली तुमच्या? ऍक्च्युली आमच्या म्हणजे गावामधून प्रत्येक घरामधून एक ना एक माणूस या लाईन मध्ये आहे. म्हणजे अगोदर हे इथे इमिटेशन ज्वेलरी ऍज अ वर्कर म्हणून ते काम करत, एक ट्रेंडच होतं. अच्छा, म्हणजे 2007-8च्या जवळपास एक ट्रेंड होता असं. अच्छा अच्छा. सगळेजण ऑलमोस्ट आमच्या गावातून इमिटेशन ज्वेलरी मध्येच निघायचे. ओके, म्हणजे तिथून ओळख होती, ती ओळख झाली. अच्छा. आणि म्हणजे ऍज अ वर्कर म्हणून अगोदर एंट्री झाली अशी. हळूहळू याच्यामध्ये या उद्योगधंद्यामध्ये माहिती झाली, होता होता त्याच्यामध्ये थोडा जम बसला आणि त्यानंतर सुरू झाल्यापासून. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. म्हणजे ही खरं इंटरेस्टिंग जर्नी. म्हणजे गावामधून बघा ना, गावामधून एक माहिती मिळाली, या तुमच्या गावामध्ये वर्कर जे होते इमिटेशन ज्वेलरीमध्ये काम करत होता तुम्ही या पोझिशनवर आलात, एक मालक बनला. दॅट इज गुड. नाही, माझ्या भावामध्ये ते असं स्किल आहे त्याला. म्हणजे स्वतःच काय तर करावं, स्वतः नवीन काय तर करावं, तसं ते जास्त हे आहे त्याच्यामध्ये. आणि ही पाहिजे वृत्ती. अच्छा, आता आपण आहे ना याच्यामध्ये की जर तुम्ही आता 7 वर्षापासून आहात, परत भावाशी संवाद साधत आहात, तर या वर्ल्ड मार्केटमध्ये या बिझनेस, इमिटेशन बिझनेसची एक्झॅक्टली पोझिशन काय, स्थिती काय, आणि अजून डिमांड काय आहे? किती डिमांड तर खूप आहे. आता माझ्या पार्टीला माझे कमीत कमी 3 ते 4 पार्ट्याला माझा जे माल जातोय त्याच्यामधलं त्यांनी ऑलमोस्ट काही तर 100% माझा माल एक्सपोर्टच करतात. अच्छा, तिथून ते एक्सपोर्ट करतात, त्यांनी एक्सपोर्ट करतात. अच्छा, तुम्ही इथे सप्लाय 50% करतात, तर 2 जण आहेत माझा 100% त्यांनी माल एक्सपोर्टच करतात. डायरेक्ट एक्सपोर्ट करतात. त्याच्यातलं एक पीस पण त्यांनी इथं ऐकत नाही. म्हणजे ते तुम्हाला एक डिझाईन वगैरे सॅम्पल देतात, आम्ही त्यांना सॅम्पल काढून देणार. अच्छा, आणि ते ओके झाल्यानंतर ते क्वांटिटी नाही येणार, पुढे जाणार. तरी किती प्रमाणात क्वांटिटी असते त्यांची क्वांटिटी बघा, नाही म्हणून तर जेव्हा मिनिमम ऑर्डर येते त्यांनी 10 ते 20 लाखाचं ऑर्डर असते. अच्छा, ओके. 3 महिन्याला एक बार कंपल्सरी येते. म्हणजे जसं आपलं एक कंटेनर आपलं कार्टून वाईज जाते. कार्टून मध्ये आपलं सहसा आरामशी 20 ते 30 कार्टून एका पार्टीचं 20 ते 1-2 महिन्याला कंपल्सरी रिपीट येतात. मग ते कार्टूनची ऍज अ वेट काय असू शकतो? अराउंड 30 किलो ते 50 किलोच्या मध्ये जाते. अच्छा, 30 किलो ओके, 50 किलो. अच्छा अच्छा. मला सांगा, ही जी आता आपण बघितली, तुम्ही मला दाखवली, पण आता जस्ट एक्सप्लेन केलं की ही जी इमिटेशन ज्वेलरी बनवता ती प्रोसेस एक सिंपल टप्प्यामध्ये सांगू शकाल का? आणि आता याच्यामध्ये 2 प्रकारचं यूज होते. एक पाईप असतं ना, पाईप येते एक्सट्रुजन पाईप, ट्यूबनं एक होते कटून त्याच्यामध्ये, आणि एक वायर मध्ये येते. हे प्युअर ब्रास आहे, ब्रास मध्ये बनते. हो, त्याच्यामध्ये पाईप आमचं जास्त करून पाईपवरतीच काम असतं. अच्छा. आपल्याकडे लेझरची मशीन आहे, त्याच्यामध्ये पाईप कट होते तुकड्यामध्ये,
तुकड्यामध्ये पाईप कट होऊन येतं, मग येऊन मग आपल्याकडे त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड वगैरे मारला जातं. बंगलोर ते बॅकग्राऊंड मारून मग सीएनसी वरती डिझायनिंग होतं. अच्छा, ती डिझायनिंग कोण फायनलाइज करतं? म्हणजे डिझाईन आता कसं आहे, आपल्यापाशी डिझायनर्स आहेत, 2 डिझायनर आहेत. त्या डिझायनर स्पेशली त्याच्यासाठीच आहेत. म्हणजे दिवसाचे 10 घंटे त्यांनी कंटिन्यू त्यांचं कामच ते आहे. त्यावर येणार आहे की इनोव्हेशन वर येणार आहे? कंटिन्यू त्यांचं डिझायनिंगचं काम राहते. मग ते डिझायनिंग झाल्यानंतर मग आम्ही म्हणजे कोणत्या ह्याच्या हिशोबाने मारायचं आहे ते आम्ही सिलेक्ट करतो. ते सांगतो आम्ही त्यांना अगोदरच की असं करा म्हणून. मग झाल्यानंतर मग मशीन मध्ये ते पेनड्राईव्ह मध्ये लावून कनेक्ट करतो आम्ही. ते जे जी कोड मध्ये जनरेट होऊन ते कंटिन्यू चालू होते आणि ते सगळं पुढे देतात. त्यांनी सगळे वर्करचे ते बाजूला बघितलं, सगळ्यांकडे एक लॅपटॉप आहे आणि त्याच्यावर एक 3D काइंड ऑफ तो मॉडेल फिरतं आणि त्या पद्धतीने ते वर्किंग करते. म्हणजे सगळं आता एक बोलतात ना ऑटोमेशन वर गेल्या पद्धतीने. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तर आता ना सर, आता आपण जरा येऊया एक्सपोर्टच्या ह्याच्या. आता तुम्ही सांगितलं पण आहे की आता तुम्ही पण ह्याच्यामध्ये एक्सपोर्ट मध्ये उतरण्याचा तुमचा मानस आहे. हा, आणि बरोबर आहे ना, तुम्ही मॅन्युफॅक्चरर आहात, तर अजून मॅन्युफॅक्चरर प्लस एक्सपोर्टर झाला तर अजून त्याच्यामध्ये बेनिफिशियल आहे. तर मेजर आता जर तुम्ही जर आता वर्किंग केलं असेल तर मेजर जे इमिटेशन ज्वेलरीसाठी टार्गेटेड मार्केट कुठले, कुठे जातात जास्त? इमिटेशन ज्वेलरी टार्गेटेड आहे अरब कंट्रीज, सगळे गल्फ कंट्री मधून. ओके, तुम्ही जास्त डिमांड आहे जास्त. आणि सेकंड म्हणजे बांगलादेश. सध्याला बांगलादेशची कंडिशन जरा खराब आहे. ते रिलेशन बरोबर नाहीये. बट ऑलमोस्ट मला जसं वाटतंय 30-40% तर माल जे बनतंय बांगलादेश थ्रूच जाते जास्त. बांगलादेशकडेच जास्त ओके, भरपूर माल जातो. जे तुम्ही एक्सपोर्टरला सप्लाय करताय तो बांगलादेशला पण मेजर जातो. अच्छा, मेजर. ओके, म्हणजे तुमच्याकडून खास करून. ओके. आणि चला ठीक आहे, तुम्हाला पण जर जाणकारी असेल की हे जे इमिटेशन ज्वेलरी एक्सपोर्ट करतात त्यासाठी सर्टिफिकेशन कुठलं लागत असेल? ज्वेलरीचं सर्टिफिकेशन मला ऍक्च्युली थोडं नॉलेज नाही याच्याबद्दल. काय हरकत नाही. कसं आपलं प्लेटिंग आहे, त्याच्यावरती जे प्लेटिंग वगैरे होत आहे आणि काय ऍसिडचं प्रोसेस असते ते बाहेरून येते. ओके, मला त्याची काय घ्यायची जरूरत नाहीये, ते बाहेरून होऊन येते. तर ओके, नाही काहीतरी असतात ना की नॉर्म्स असतात आणि असे सर्टिफिकेट लागत असतात, असं काय असू शकतं? मला अजूनपर्यंत काय आयडिया नाही, काय हरकत नाही. आता मला हे सांगा की आता तुम्ही मगाशी म्हणालात की तुमच्याकडे डिझायनर पण आहात, तर ओव्हरऑल आहे ना, ही जर एक डिझाईन आहे, कारण ही ट्रेंड आहे, फॅशन आहे म्हटल्यानंतर प्रत्येक वर्षानंतर या काही वर्षानंतर चेंज होत जाते. तर ही जी एक ट्रेंड आहे, जे डिझाईन करता किंवा इनोव्हेट करायला सांगता तुमच्या डिझायनरला, तर ती किती वर्षापर्यंत सस्टेन राहते या ट्रेंड राहते? आता मीच सांगतो ना, मी 7 वर्षामध्ये आल्यापासून स्टार्टिंगला फक्त कटिंग व्हायचं. सीएनसी नाही कम चालायचं. म्हणजे सीएनसी डिझायनिंग म्हणजे सांगतो, याच्यावरती जे डिझायनिंग केलेलं आहे ना, ती सीएनसी डिझायनिंग. ओके, मी जेव्हा आलो होतो, हे समजा आज माझं जे माल बनतंय 100% मधून लई झालं 5% सीएनसी बनायचं. अच्छा, आज माझं सीएनसी 5% सीएनसी बनायचं. आज माझं 90% सीएनसी आहे. सगळं काम ते सीएनसी वर. ओके, 10% मॅन्युअली आहे फक्त, असं आहे. तर आता ही एक डिझाईन आहे किंवा अशा पद्धतीची आहे, तर ही ट्रेंड किती वर्ष? एक 5 वर्ष त्याच्यामध्ये चेंजेस तर आम्ही भरपूर केले. ही चेंज आहे, तर नवीन डिझाईन तुम्ही किती महिन्यानंतर हे करता, सीएनसी करता, चेंज करता? आता माझं बघा 2-2 वर्षाला चेंज होईतच आहे. अच्छा, 2 वर्षाला चेंज होत आहे. स्टार्टिंगला माझं कसं पट्टीमध्ये जास्त चालायचं, म्हणजे असं फ्लॅट पीट, नंतर आता झिगझॅग टाईप वगैरे आलं, त्याच्यानंतर लेझरचं हे आलं मध्ये, एंग्रेविंग वगैरे, लेझर प्रिंट असतं ना, ते आलं मध्ये. ओके, चेंज तर होत आहेत, कंटिन्यू चेंज होत आहेत. फॅशन प्रमाणे, ट्रेंड प्रमाणे चेंज करावं लागत असेल. आता तुम्ही मला सांगा की ह्या इमिटेशन ज्वेलरीमध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये काय तुम्हाला भविष्य दिसतं, फ्युचर काय दिसतं, मार्केट कुठपर्यंत जाईल? मार्केट तेवढं तर मी जास्त काय अभ्यास केलेला नाहीये, पण म्हणजे की आता जसं मागच्या 5 वर्षापर्यंत 5 मिनिट की जसा बिझनेस आहे, म्हणजे तुमच्या ग्रोथच्या पद्धतीने बोलतो, जर तुमचा ग्रोथ हा एक्स आहे तर एक्स प्लस होणार आहे की ज्या वाढेलच ना याची डिमांड, कारण हे फॅशन आहे. आणि त्याच्यामध्ये मेन कसं माहितीये, जोपर्यंत तुम्ही तुमचं जे रिसर्च करत असताना, मॉडिफिकेशन करत असताना, ह्याच्यामध्ये R&D वाढत जाणार.
जितकं R&D कराल, जमीन ट्रेंड मध्ये राहाल, ट्रेंडच्या हिशोबाने तुम्ही बदलत असताय ना, तर इमिटेशन ज्वेलरी मध्ये टिकून राहाल. करेक्ट. बरोबर. महिलांना तुम्ही या ज्या यंग मुलींना ज्या ज्या नवीन ट्रेंड देत गेला, त्यांची मागणी, त्यांची डिमांड सप्लाय करत गेलं तर ते सस्टेन होतं. करेक्ट आहे सर. अच्छा, आता जरा ह्याच्यासाठी प्रश्न आहे की तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, इमिटेशन ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये जर नवीन व्यावसायिक कोण येत असेल, नवीन एंटरप्रिनर कोण येत असेल, तुम्ही पण कारण नवीन 7 वर्षामध्ये तुमचे मोठ्या बंधूंचे खूप 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तसंच जे नवीन व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी जर त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू म्हटलं तर काय सल्ला असू शकतो? नवीन जे येतात त्यांच्यासाठी ऍक्च्युली ह्या लाईन मध्ये कसं आहे, कोण एक सोबतीला पाहिजे. अच्छा, म्हणजे नॉलेज हवंच. बेसिक नॉलेज पासून तुम्ही सुरू करू शकता. बेसिक म्हणण्यापेक्षा एक माणूस असं पाहिजे ज्याला थोडं बहुत नॉलेज पाहिजेलच. अगर कोणी सोबत त्याच्या नाहीये तर येऊन थोडं अवघड. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल याची मेकिंगचं नॉलेज, रॉ मटेरियलचं नॉलेज, आणि त्यांचं ते एक जी प्रोसेस आहे मेकिंगची, ती मार्केटची डिमांड. आज कसं आहे याच्यामध्ये, आज तुम्ही हे जे अगर 6 वर्ष अगोदर आणि आज जे आहे याच्यामध्ये रेट्स मध्ये जास्त फरक आलेला आहे. एकदम तफावत आहे. जे ब्रास 400 रुपयाला होतं आज 800 रुपयाला गेलेलं आहे. डबल झालं. बट जे लेबर भेटते तेच आहे, इथं प्रॉब्लेम आहे. पण तुम्हाला खरं आहे ना, मॅनेजमेंटची एक खरं सांगू तुम्हाला, कारण तुमच्या स्कॅ इंडस्ट्रीमध्ये ना स्किल लेबरच चालतो. कारण ज्याला डिझाईनची जाण आहे त्याला मी बघितलं ना, तो ओव्हरऑल स्किल म्हणजे असं काय शिकलेलाच असं पाहिजे असं नाही. स्किल म्हणजे काय, म्हणजे त्याला बिल्ड करावं लागेल, स्किल त्यांना म्हणजे बनवावं लागेल. तसं स्किल म्हणजे शिकणं नाही, स्किल म्हणजे ह्या गोष्टीला तुम्हाला एक कॉन्सन्ट्रेटेडली एक बघणं. कोणाला पण तुम्ही उभं करू शकत नाही, माती घेतली आणि टाकला असं काय नाही. त्याला एक प्रॉपर एक काहीतरी एक सेन्स तर लागेलच जे तुम्ही शिकवता, आहे की नाही. त्यांना मॅनेज करणं, त्यांना ओव्हरऑल कंटिन्यू वर्षभर आणि सलग घेऊन जाणं, ही पण एक मॅनेजमेंट स्किल आहे. म्हणजे माहित नसते पण ओव्हरऑल ती एक रुजलेली असते, आहे की नाही. तुम्ही त्यांना, आज मला 5 वर्ष झालं मी कंटिन्यू माझ्यापाशी 60 ते 70 आहेतच. मग एवढ्या जणांना मॅनेज करणं आणि कंटिन्यू घेऊन जाणं, दॅट इज स्किलफुल. आता जसं तुम्ही म्हणाल तर मला हे सांगा की ह्या व्यवसायात आता जर तुमचा 7 वर्षाचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शिकण्यासारखा असं काय एक वेगळा धडा मिळाला, किंवा असं काय तुमच्या समोर आलं की यार, म्हणजे कधी तुम्ही कोणाशी इंटरॅक्ट झाला असाल, किंवा काय एक मोठं असं लक्षात राहणारी गोष्ट आहे याच्यामध्ये? कधी ध्यान दिली या गोष्टीकडे मी नाही, म्हणजे असं ना की डीलिंग करताना हे गोष्ट मला थोडी अवघड गेली, या मला थोडं अडचण आल्या होत्या अशा वेळेस. नाही, तस तर मला काही त्रास आला नाही. जे त्रास आला माझ्या भावाला आलेला आहे. कारण माझं कसं आहे, मेन इंटरव्ह्यू भावाने कधीतरी शेअर केला असेल ना की भावाला असा त्रास आला, असा एखादा भावाचा त्रास म्हणजे काय असतं, हेच कॉम्पिटिटर्स. आता आमचं माल बनतंय, आम्ही चांगल्या क्वालिटीचं देतो माल, बरोबर, पुढचा आणतो खराब क्वालिटीचा माल. आम्ही एक रेट ठेवणार, तो आमच्यापेक्षा 2 रुपये कम ठेवणार, तिथं त्रास होतो. आम्ही क्वालिटी आमचं कम करणार नाही ना, क्वालिटी चांगली राहते आमची. माझं पहिल्यापासूनच आहे, क्वालिटी कॉम्प्रोमाइज करणार नाही. भलं माझं प्रोडक्शन कमीत कमी 20% प्रोडक्शन कम निघतंय, जे रेग्युलर निघतंय त्याच्यापेक्षा 20% कम निघतंय, बट क्वालिटीवर मी मेन ध्यान देतो. ते मेन प्रॉब्लेम ते एक आमच्यात आहे, कारण क्वालिटी ते खराब देतात, पण त्यांची क्वांटिटी जास्त जाते. रेट कम दिला म्हटलं कोणतं पार्टी त्याच्यापेक्षा जाणार, साहजिकच आहे. ते तिथं एक थोडं एक मेन त्रास त्याचा पेन पॉईंट म्हणतो ना. पण काय आहे, आपण खरं सांगू का, आता तुम्ही जसं एक्सपोर्ट मध्ये उतरताय ना, जर जी क्वालिटी मेंटेन करत आणि त्याच्यानंतर जी क्वालिटी मेंटेन करतो ना, तो सस्टेनेबिलिटी जास्त असतो. जो मला वाटतं त्याची डिमांड जास्त असते. हळू का असे ना, ग्रोथ हळू असेल, पण ती मला वाटतं लॉंग टर्मची ग्रोथ असू शकते. आम्ही हे मेंटेन केलं. माझी 7 वर्षामधले हे एक साध्य आहे आमचं, क्वालिटी कधी पडू दिलं नाही. आता मी तुमचा शेवटचा प्रश्न हे करतोय हा, की आता तुमचे जसं तुमच्याशी कोण कस्टमर असेल किंवा अजून कोण कम्युनिकेट करायचं असेल, या कशा पद्धतीने तुमच्याशी कनेक्ट होऊ शकतो? तुमच्याकडे वेबसाईट्स किंवा म्हणजे कोण रिटेलर वगैरे असेल, रिटेलर असेल, होलसेलर असेल, कशा पद्धतीने तुमच्याशी कनेक्ट करू शकतो? तुमच्या बिझनेसची
त्याला हे करायचं. सेल्स माझ्यापाशी एक सेल्स पर्सन आहे. अच्छा ते सर्व हँडल करतात. अच्छा अच्छा हा. ओके ओके चालेल. मी डायरेक्ट माझ्यावर कॉन्टॅक्ट होणार नाही, त्यांच्यासोबत सेल्सची सेल्स मी यांची जी लिंक आहे ती माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन. वेबसाईट असेल ती शेअर करेन आणि त्यांचे ॲड्रेस वगैरे डिटेल शेअर करण्याचा प्रयत्न करेन त्यांच्या परमिशननी. तर धन्यवाद साहेब, तुम्ही इतका व्हॅल्युबल वेळ दिलात. थँक्यू. थँक्यू.